नीट परीक्षेच्या घोळा संदर्भातली एक मोठी बातमी आहे। नीट परीक्षा घोटाळ्याचं मोबाईल कनेक्शन आता समोर आलंय आणि नीट घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रातले आणखी काही आरोपी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहेत। रॅकेट चालवणाऱ्या चौघांविरोधात लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेसंदर्भात संवेदनशील माहिती असल्याचं तपासात समोर आलंय आणि या संवेदनशील माहितीतून आणखी काही गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। एटीएसच्या फिर्यादीवरून लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। लातूर पोलिसांनी अन्य फरार आरोपींचा शोध देखील सुरू केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या नीट परीक्षेचा घोळ सुरू आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी लातूर पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून सोडून दिलं होतं। मात्र त्यानंतर नांदेड एटीएसने लातूरमधून या दोघांना पुन्हा अटक केली। त्यांची चौकशी केली असता मोबाईलमधून काही संवेदनशील माहिती समोर आलेली आहे असं कळतंय। अनेकांना ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत। अनेकांना मार्क चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप या प्रकरणामध्ये होतोय आणि त्यामुळे नीट परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी काही जणांकडून होतीये, तर काही जणांकडून ग्रेस मार्क रद्द करण्याची मागणी होतीये। अन्याय झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांकडून वर्तवली जाते। देशभर नीट परीक्षेचा घोळ आणि त्या विरोधात उठणारा आवाज आता तीव्र व्हायला लागला आणि विरोधकांनी सुद्धा सरकारला यावरून धारेवर धरायला सुरुवात केली आहे। लातूरमध्ये या प्रकरणामध्ये 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आरोपीच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची संवेदनशील माहिती आढळलेली आहे। या माहितीची अजून सखोल चौकशी पोलिसांकडून आणि एटीएस कडून सुरू आहे आणि त्यानंतर आणखी काही मोठे गौप्यस्फोट होण्याचीही शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे मराठवाड्यामध्ये हे कनेक्शन आढळून आलेलं आहे। लातूर, धाराशिव या भागामध्ये हे कनेक्शन आढळून आलेलं आहे। एटीएसच्या फिर्यादीवरून लातूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 4 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांची अजूनही चौकशी सुरू आहे। आणि आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाड जी नीट परीक्षेचा हा घोळ कसा चाललेला आहे देशभर आपण गेले अनेक दिवस बघतो आणि त्याचा महाराष्ट्र कनेक्शन समोर येतंय, अतिशय गंभीर आहे ही गोष्ट। अतिशय गंभीर आहे। लाखो विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं, उद्ध्वस्त। हो, मुलं किती मेहनत करतात, दिवस रात्र किती अभ्यास करतात, यांच्या घरी जाऊन विचारा, त्यांच्या आई वडिलांना विचारा, आई वडील स्वतः किती मेहनत घेतात। तर असं असताना परीक्षा रद्द काय करतात, त्यांचं सिलेक्शन प्रोसेस काय पार्शियलिटीने होतं। म्हणजे लोकांकडे पैसे असतील तरच ते मोठे होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या देशामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा आई दारूची विक्री करते असा पोरगा जर IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, या देशातला शेवटचा माणूस परीक्षा देऊन पुढे जाऊ शकतो अशी परिस्थिती असताना गेल्या काही वर्षामध्ये व्यापम घोटाळा, हा घोटाळा, सगळीकडेच घोटाळा। होय, आपल्याकडे MPSC चे पेपर लीक होतात, कोणाला काही पडलेली नाही, काही पडलेली नाही। आपलं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगतं की देशभरामध्ये विचार करता भारतातली 84% पोरं बेरोजगार आहेत। आपल्याला काहीही लाज वाटत नाही, कारण का राजकारणात आपल्याला समाजाची जबाबदारी आहे, हे आपण विसरूनच गेलोय। आपल्याला फक्त टक्केवारीशी संबंध आहे, टक्केवारी बोला। नाही, आणि नीट परीक्षेच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी उघड होत आहेत, कशा पद्धतीने या प्रकरणामध्ये संभाव्य लाचखोरीचे आरोप होत आहेत, कशा पद्धतीने प्रायव्हेट क्लासेस मॅनेज झालेले आहेत, हे सगळं अतिशय गंभीर आहे। आव्हाडजी, डायरेक्ट तुमचा जर या सगळ्या नीटचा जो प्रेसिडेंट आहे तोच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर तुम्ही करू काय शकता? अजूनपर्यंत एज्युकेशन मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, ज्यांची कोणीतरी जबाबदारी आहे तो तोंड उघडायला तयार नाही। हो, आता तुम्ही एक काम करा, पेपर USA ला छापा आणि USA वरनं छापून सकाळी 11 वाजता मागवा सेंटरवर द्या। एवढाच राहिलं आता या देशामध्ये। वाईट वाटतं पोरांचं, खरंय। आव्हाडजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल। तर या प्रकरणामध्ये जर परीक्षा
आयोग जो आहे त्याचे प्रमुखच जर यामध्ये त्यांची मिलीभगत असेल तर करायचं काय, असा एक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये आता पुढे काय कारवाई होणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। विक्रांत, नीटचा घोळ काही केल्या सुटत नाहीये आणि आता महाराष्ट्रापर्यंत हे लोण येऊन पोहोचलेलं आहे। महाराष्ट्रापर्यंत हे जे धागेदोरे आहेत ते येऊन पोहोचलेले आहेत। आणखी काही जणांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेली आहे। खरं तर या सगळ्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या मोबाईलमध्ये काही सेन्सिटिव्ह माहिती जी आहे, काही संवेदनशील माहिती जी आहे ती असल्याचं समजतंय आणि त्याचा जो तपास आहे तो आता केला जाणार आहे। त्या तपासातून नेमके धागेदोरे कुठपर्यंत पोहोचत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर हे जे महाराष्ट्रातल्या संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे त्यांचा दिल्लीपर्यंतचा संपर्क नेमका कसा झाला ते सुद्धा या मोबाईलमधून स्पष्ट होऊ शकतं। एकंदरीत पाहायचं तर हा जो मोबाईल आहे तो मोबाईल अत्यंत महत्त्वाचा आहे। मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर काय माहिती समोर येते, कोणता डेटा समोर येतोय, तो कुठपर्यंत म्हणजे देशापर्यंतच मर्यादित राहतोय, महाराष्ट्राच्या बाहेर कुठपर्यंत जातोय हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मुळात शिक्षण क्षेत्राला ही कीड नेमकी लागली कुठून हे सगळं समजणं या सगळ्याच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे। नम्रता, नाही, यामध्ये एक गंभीर गोष्ट अशी आहे की ज्या आरोपींना पोलीस प्राथमिक चौकशी करून सोडून देतात, एटीएस त्यांच्यावरच कारवाई करते, त्यांना ताब्यात घेते, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि आता हे मोबाईल कनेक्शन समोर येते, हे अतिशय गंभीर आहे। आणि यामध्ये असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी निग्लिजन्स नडतो आणि महाराष्ट्रामध्ये जो हे कनेक्शन जिथपर्यंत पोहोचलेलं आहे, काही शिक्षक आहेत, काही मुख्याध्यापकांची नावं यामध्ये समोर येतात, त्या आरोपींमध्ये अतिशय खोलवर पोहोचलेलं आहे। विक्रांत, अगदी खरं आहे नम्रता, म्हणजे आत्ताचं जर आपण पाहायचं झालं तर महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांची नावं या संदर्भात जोडली गेलेली आहेत, आणखी काही जोडली जाणारच नाहीत असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये किती निग्लिजन्स आहे, तुम्ही जो मुद्दा मांडलात की महाराष्ट्रातला निग्लिजन्स जो आहे तो महत्त्वाचा ठरतोय। तर पोलिसांनी तपास करून म्हणजे अगदी प्राथमिक चौकशी करून ज्यांना सोडलं त्यांची आता पुन्हा एकदा चौकशी केली जाते, म्हणजे याचा अर्थ निग्लिजन्स आहे, निग्लिजन्स नाकारता येतच नाही आणि त्या निग्लिजन्सचा परिणाम आता आपल्याला पाहायला मिळतोय। पण मुळात ही सुरुवात कुठून झाली, ही कीड मुळात कुठून लागली हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे अगदी महाराष्ट्रातून दिल्लीचं कनेक्शन कसं झालं, या सर्वांचं दिल्लीतल्या गुन्हेगाराशी संपर्क कसा झाला, हे सगळं नेमकं कसं नियोजन झालं, सगळं एक्झिक्यूट कसं झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर कुठून मिळणार असतील तर ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या मोबाईलमध्ये जो सेन्सिटिव्ह डेटा आहे त्या डेटामधून मिळणार आहेत। आणि त्या मोबाईलचा जो फॉरेन्सिक तपास आहे तो फॉरेन्सिक तपास झाल्यानंतर काय माहिती समोर येते हे सगळ्यात महत्त्वाचं असेल। नम्रता, अगदी, आणि म्हणजे अगदी तुला जर आठवत असेल विक्रांत, काही वर्षांपूर्वी परीक्षेचा लातूर पॅटर्न असायचा आणि आता नीट परीक्षेचा घोळाचा लातूर पॅटर्न, हे अतिशय दुर्दैवी आहे विक्रांत। अगदीच दुर्दैवी आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सातत्यानं असं म्हणत असतो की महाराष्ट्र हा देशातील आणखी काही राज्यांपेक्षा पुढारलेला आहे। महाराष्ट्र हे पुढारलेलं राज्य आहे, केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर अनेक क्षेत्रांच्या बाबतीत आपण महाराष्ट्र राज्य पुढारलेलं आहे असं म्हणत असतो। आणि काही वर्षांपूर्वी जो लातूर पॅटर्न समोर आला होता त्यानंतर आज ही परिस्थिती निर्माण झाली की आपण पुन्हा एकदा लातूर पॅटर्न म्हणणं नाकारू शकत नाहीये, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। नम्रता, अगदी, विक्रांत सोबत राहास। दरम्यान या नीट परीक्षेचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। लातूरमधल्या 2 शिक्षकांचा यामध्ये सहभाग असल्यावरून चौकशी करण्यात आली। संजय तुकाराम जाधव आणि सोलापूर जिल्हा परिषद शाळेतले हे शिक्षक आहेत, तर जलील उमर खां पठाण हे लातूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत। दोघंही संशयित लातूरमध्ये खासगी क्लासेस चालवतात। पेपरफुटी प्रकरणात या दोन्ही शिक्षकांचा सहभाग असल्याचा संशय आहे। दोन्ही शिक्षकांची नांदेड एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे। दोन्ही शिक्षकांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्राच्या प्रती आहेत। परीक्षार्थींबाबतचे संशयित व्हॉट्सअॅप चॅट सुद्धा समोर आलेले आहेत। पठाण आणि संजय जाधव यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारांचे मेसेज आहेत। संजय जाधव यांचे पैसे घेऊन पास करण्याचं विद्यार्थ्यांना आश्वासन असल्याचं सुद्धा या मोबाईलमधनं समोर आलेलं आहे। विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र धाराशिवच्या इरन्ना कोनगलवार याला पाठवल्याचं उघड झालेलं आहे। कोनगलवार दिल्लीच्या गंगाधर नावाच्या आरोपीच्या संपर्कात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। गंगाधरकडून दिल्लीमध्ये पैशांच्या बदल्यात नीटचे प्रवेश मिळवून देण्याचं काम असल्याचं देशभर जी चौकशी सुरू आहे, दिल्ली पोलिसांची जी चौकशी आहे त्यामध्ये समोर आलंय। 4ही जणांचा सहभाग असल्याचं आता उघड झालेलं आहे। जलील उमर खां पठाण या मुख्याध्यापकाला अटक झालेली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत आणि सध्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे।
आणि आमदार संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत. संजय शिरसाट जी अतिशय गंभीर आहे हे, आणि मराठवाड्यामध्ये जिथल्या शिक्षणाच्या पॅटर्न बद्दल कौतुक व्हायचा तिथे आता हे असे घोळाचे पॅटर्न निर्माण होत आहेत. संजय शिरसाट जी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? पुन्हा एकदा विक्रांतकडे जाऊया आपण. विक्रांत, मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईलमधनं हा जो डेटा समोर येतोय की शिक्षक, मुख्याध्यापक जे खाजगी क्लासेस चालवतात ते विद्यार्थ्यांची माहिती गोळा करतात, ते एका एजंटला पाठवतात, तो एजंट दिल्लीमध्ये पाठवतो. म्हणजे देशभरातला हा नेक्सस आहे, अख्खा हा एकमेकांशी कनेक्ट असलेला मायाजाळ आहे हे एक प्रकारचं, असं म्हणता येईल. विक्रांत, अगदी खरं आहे. खरं तर जेव्हा कधी अशी घटना घडते तेव्हा ते एक जाळं असतं, ते जाळं शोधणं हे मोठं चॅलेंजेस असतं एजन्सीज समोरचं, आणि त्या दृष्टिकोनातून आता एजन्सीजचं काम जे आहे ते पुढे जाताना आपण पाहतोय. जसं महाराष्ट्राचं आपण म्हणतोय की हे सगळं जे नेटवर्क आहे, डेटा त्यांच्या मोबाईलमध्ये नेमका काय डेटा सापडला, आपल्याला काय माहिती मिळाली आहे, तर विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावरचं प्रवेशपत्र समोर आलेलं आहे, विद्यार्थ्यांसोबत केलेलं चॅट समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना आश्वासन दिलं गेलं की तुम्हाला पास केलं जाईल किंवा इतके इतके मार्क्स दिले जातील. हे अतिशय गंभीर आहे. आणि मग त्याच्या पुढे जाऊन गंगाधर नावाचे जे दिल्लीतले आरोपी आहे, गंगाधर नाव ज्याचं आहे, त्याच्यासोबतचं कनेक्शन सुद्धा या मोबाईलमधूनच समोर येणार आहे. या मोबाईलमधून आणखी कोणती माहिती समोर येऊ शकते, तर नेमका संपर्क कसा झाला, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पेपर पोहोचवले गेले, कुठल्या विद्यार्थ्यांना पेपर पोहोचवले गेले, किती पेपर पोहोचवले गेले, त्यासाठी किती रक्कम मोजली गेली, त्यासाठीचा नेमका व्यवहार कशा प्रकारे झाला होता, ही सगळी माहिती त्या मोबाईलमधून जो डेटा समोर येणार आहे त्या डेटातून समजणार आहे. नम्रता, अगदी. आणि एक यामध्ये इंट्रिगिंग गोष्ट अशी आहे की हे सगळे कनेक्शन्स दिल्लीपर्यंत पोहोचतात. म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी ज्या मुद्द्यावर बोट ठेवलं की हे जे परीक्षा आयोग आहे, जे हे सगळे परीक्षा कंडक्ट करतायत, त्यामधले सुद्धा अनेक हात यामध्ये गुंतलेले असू शकतात. विक्रांत, अगदी खरं आहे नम्रता, हात जे आहेत ते निश्चितच गुंतलेले असू शकतात, तशी शक्यता नाकारता येत नाही. खरं तर NTA जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे त्यांच्या विरोधात जेव्हा हा मुद्दा समोर आला त्याच्यानंतर अगदी म्हणजे प्रत्येक स्टुडंट विंग जी आहे, प्रत्येक पक्षाची, त्या प्रत्येक स्टुडंट विंगने आंदोलन केलेलं आपण पाहिलं. म्हणजे ABVP असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा NSUI असेल, अशा प्रत्येक विंगने आंदोलन केलेलं आपण पाहिलं. काँग्रेस देशभरात आक्रमक झालेली आपण पाहिलं, आणि सगळ्यांच्या टार्गेटवर सुरुवातीच्या काळात NTA होती, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, आणि आताही तीच एजन्सी जी आहे ती टार्गेटवर असणार आहे, आणि त्यांचं कनेक्शन असल्याचं नाकारता येऊच शकत नाही. नम्रता, अगदीच. विक्रांत, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान आरोपींचे वकील अजित पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. आज आरोपी जलील पठाण याच्या वतीनं मी ॲडव्होकेट अजित पाटील त्याच्या वतीने त्याची बाजू मांडलेली आहे. पोलीसतर्फे सदर प्रकरणामध्ये अधिकचे पुरावे गोळा करण्याकामी आणि इतर आरोपींना अटक करण्याकामी 10 दिवसाच्या पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आलेली होती, जे की मान्य न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेले कागदपत्रे आणि माझा युक्तिवाद गृहीत धरून 2/7/2024 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली.